आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल, तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील, असं प्रधान यावेळी म्हणाले. बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया. उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अधा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अधा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भावना घेऊन येवो, अशा शब्दात उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदनिमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत होवो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त होवो, अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या
CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील. तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री HK पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि DK शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत. तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून मालवाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांकी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, DD न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या ॲन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.